कशा आहे पोरांनो, अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण मागच्या लेक्चरमध्ये कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन नेमकं असतंय काय हे बघितलं. आता बघा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हे आपण कशाने दाखवतो? ई ने दाखवतो. इडलिंबूचं असतं ना कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, कशाने दाखवायचं? ई ने दाखवायचं. आता बघा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा काय असतो? हा रेशो असतो. कुणामधला रेशो असतो? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर द कोलिजन. लक्षात, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा काय असतो? हा फक्त रेशो असतो. कुणामधला रेशो असतो? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. ठीक आहे. आता बघा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ची व्हॅल्यू ही नेहमी 0 आणि 1च्या मध्ये असते. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू ही 0 आणि 1च्या मध्ये असते. ठीक आहे. जर तुमचं कोलिजन हे जर इलॅस्टिक असेल, तुमचं कोलिजन हे जर इलॅस्टिक असेल तर तुमची कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू ही किती असते? 1 असते. हा नीटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. जर तुमचं कोलिजन हे जर इनइलॅस्टिक असेल, तुमचं कोलिजन हे जर इनइलॅस्टिक असेल किंवा ह्याला म्हणतो आपण परफेक्टली इनइलॅस्टिक, परफेक्टली इनइलॅस्टिक असेल तर तुमच्या कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू किती असते? 0 असते. जर तुमचं कोलिजन हे पार्शली इनइलॅस्टिक असेल, पार्शली इनइलॅस्टिक असेल, काय म्हटलं मी? पट्ट्यांनो काय म्हणते समज मिळते का? पार्शली इनइलॅस्टिक असेल, तुमची जर धडक ही जर पार्शली इनइलॅस्टिक असेल त्यावेळेस तुमची कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू किती असते? 0 ते 1च्या मध्ये असते. ह्याच्यावरती नीटमध्ये क्वेश्चन विचारलाय की इलॅस्टिक कोलिजनचं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती असतं? 1. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय इनइलॅस्टिक कोलिजनचं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती असतं? 0. ठीक आहे. पार्शलीचं विचारलं नाही पण ते विचारू शकतात. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज इनइलॅस्टिक कोलिजन. आता बघा, दोन बॉडी एकमेकावरती धाड दिशा आदळल्या की आपण त्याला काय म्हणतो? कोलिजन म्हणतो. ते कोलिजन दोन टाईपचं असतं. एक असतं इलॅस्टिक कोलिजन आणि दुसरीला म्हणायचं इनइलॅस्टिक कोलिजन. लक्षात, कोलिजनचे दोन टाईप्स, इलॅस्टिक कोलिजन, इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. आता कोणत्या कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन म्हणायचं, कोणत्या कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन म्हणायचं? सांगा पटकन. कोणत्या धडकेला इलॅस्टिक कोलिजन म्हणायचं? ज्या कोलिजनमध्ये इलॅस्टिक कोलिजन, कुणाला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन? इलॅस्टिक कोलिजन. कोणत्या कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन म्हणायचं? जर तुमचं मोमेंटम जर कॉन्झर्व राहत असेल, जर तुमचं मोमेंटम जर कॉन्झर्व राहत असेल आणि जर तुमची कायनेटिक एनर्जी, नुसतं मोमेंटम कॉन्झर्व असेल चालेल का? नाही चालणार. इलॅस्टिक कोलिजनमध्ये तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन आहे तुमचं कायनेटिक एनर्जी, तुमची कायनेटिक एनर्जी ही कशी असायला पाहिजे? कॉन्झर्व असायला पाहिजे. लक्षात, तरच त्या कोलिजनला कोणतं कोलिजन म्हणायचं? इलॅस्टिक कोलिजन. तरच त्या कोलिजनला कोणतं कोलिजन म्हणायचं? इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनसाठी दोन कंडिशन्स आहेत. तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असायला पाहिजे, तुमची कायनेटिक एनर्जी
कॉन्झर्व असायला पाहिजे, त्याला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचं इन इलॅस्टिक कोलिजन घेईल, त्याचे टाईप्स घेईल, ठीक आहे. आणि ह्याच्यावरती जेवढे काही एक्झाम्स विचारलेत, एक्झाम्पल्स नीटमध्ये, ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर कराल. चला तर मग टाका आजच्या लेक्चरचा पॉईंट, दॅट इज इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनचे दोन टाईप्स आहेत, एक परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन, दुसरं पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. येतं ना लक्षात? ठीक आहे. चला मग आजचा नवीन पॉईंट टाका, इन इलॅस्टिक कोलिजन. नवीन पॉईंट टाका, नवीन पॉईंट टाका, नवीन कपडे नवीन पॉईंट टाका, नवीन पॉईंट. सेकंड तुमचा इन इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजन, ठीक आहे. इलॅस्टिक कोलिजन माहिती, मोमेंटम कॉन्झर्व असायला पाहिजे, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असायला पाहिजे. इन इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं बघा, अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन महत्त्वाची, डेफिनेशन कळाली की बाकी काहीच अडचण नसते, बिंदास राहते माणूस ना, ठीक आहे. डेफिनेशन लिहून घ्या. द कोलिजन in which momentum is conserved, and kinetic energy is changed, काय म्हटलं बघा मी, इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये तुमचं मोमेंटम हे कॉन्झर्व राहतं आणि तुमची कायनेटिक एनर्जी काय होते, चेंज होते. अँड कायनेटिक एनर्जी इज चेंज्ड, दॅट कोलिजन त्या धडकेला काय म्हणायचं, इन इलॅस्टिक कोलिजन. दॅट कोलिजन इज कॉल्ड ॲज इन इलॅस्टिक कोलिजन. लक्षात समजलं मी काय बोललो? इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व राहत असेल, ज्या धडकेमध्ये मोमेंटम कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व राहत असेल त्याला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये फक्त मोमेंटम कॉन्झर्व राहत असेल. पहिली कंडिशन काय, मोमेंटम इज कॉन्झर्व. आणि सेकंड कंडिशन काय, कायनेटिक एनर्जी इज चेंज्ड. मोमेंटम इज कॉन्झर्व म्हणजे धडक होण्याच्या अगोदरचं मोमेंटम म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आणि कायनेटिक एनर्जी चेंज्ड म्हणजे तुमची अगोदरची जी कायनेटिक एनर्जी सपोज करा एवढी असेल, तर नंतरची कायनेटिक एनर्जी ही वेगळी असेल, म्हणजे चेंज झालेली असेल. लक्षात? अशा कोलिजनला काय म्हणायचं, इन इलॅस्टिक कोलिजन. समजलं? ठीक आहे. नाही समजलं तर रिपीट बघा, ठीक आहे. पैसे लागत नाही, डेटा फक्त जातो जिओवाल्याचा, ठीक आहे. लक्षात? काही पोरांना वाटतं की यार हे टी शर्ट मी का घालतो, शिकवताना हाच टी शर्ट का घालतो, ठीक आहे. मला मोकळं वाटतं, शिकवताना मस्त मोकळं वाटतं. ते कोट बीट घालायचं शिकवायचं ते आपल्याला नाही जमत, आपल्याला मोकळं आवडतं, ठीक आहे. त्यामुळे आपण टी शर्ट घालतो. ज्याला आवडेल ते बघायला, नाही हे गेलं काय त्याला एवढं. समजलं? इलॅस्टिक कुणाला म्हणायचं, इन इलॅस्टिक कुणाला म्हणायचं, ठीक आहे. आता खाली लिहा, इलॅस्टिक कोलिजन कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स ऑफ इलॅस्टिक कोलिजन. टाइप्स ऑफ लिहा खाली आता, टाइप्स ऑफ इन इलॅस्टिक कोलिजन. टाइप्स ऑफ इन इलॅस्टिक कोलिजन. टाइप्स ऑफ इन इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजनचे टाइप्स, ठीक आहे. देवाच्या कृपेने इन इलॅस्टिक कोलिजनचे दोनच टाइप्स आहेत, ठीक आहे. मग दोन्ही टाइप्स लिहून टाका आता. टाइप्स ऑफ इन इलॅस्टिक कोलिजन, ठीक आहे. लिहा खाली दोन टाइप्स असे छानसा डायग्राम काढून हे लिहा, असं पटपट लिहा. आता असं दोन डिवाइड करा. लिहा फर्स्ट टाइप, परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन. परफेक्टली
इनइलॅस्टिक कोलिजन. आणि सेकंड लिहा, सेकंड जरा लई लांब काढला वाटतं मी, जरा जवळ काढतो. सेकंड लिहा पार्शली इनइलॅस्टिक कोलिजन. इनइलॅस्टिक कोलिजन. लक्षात इनइलॅस्टिक कोलिजनचे दोन टाईप्स आहेत. पहिलं परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आणि दुसरं पार्शली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, मी समजून सांगेल की परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं आणि पार्शली कुणाला म्हणायचं. दोघांची डेफिनेशन लिहून देईल मी, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, लिहा आता. पहिल्यांदा डेफिनेशन लिहा. फर्स्ट डेफिनेशन. द कोलिजन परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन ते लिहा अगोदर. द कोलिजन in which the colliding body in which the colliding body, सपोज करा ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी आहे u1. ठीक आहे, हिचं मास आहे m. ही दुसरी बॉडी आहे, त्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी आहे u2, ह्याचं मास आहे 2m. लक्षात. द कोलिजन इन विच द कोलाइडिंग बॉडी moves together, together, moves together after collision, moves together after collision. That collision, त्या धडकेला, that collision is called as perfectly inelastic collision. That collision is called perfectly inelastic collision. Perfectly inelastic collision. डेफिनेशन लिहून घ्या, समजून सांगतो मी, घाबरायचं नाही, समजून सांगतो मी. घाबरायचं नाही, घाबरलं की गेलं, घाबरायचं नाही, काही होऊ द्या. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, आता बघा नीट लक्ष द्या. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन काय म्हणायचं. तुम्ही लहानपणी ते मातीचे गोळे खेळलात ना, मातीचे गोळे माहिती आहेत ना. ठीक आहे, त्याला लक्षात घ्या. आता सपोज करा ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी u1 आहे, ह्याचं मास आहे m. ही दुसरी बॉडी आहे, त्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी आहे u2, ह्याचं मास आहे 2m. ठीक आहे, हे काय आहे तुमचं बिफोर कोलिजन, हे तुमचं आहे बिफोर कोलिजन. ठीक आहे, आता बघा ह्या दोन बॉडीचं एकमेकावरती कोलिजन झालं, एकमेकावरती दोन्ही बॉडी आदळल्या. ठीक आहे, आदळल्यानंतर काय झालं, ह्या दोन्ही बॉडी एकमेकाला चिटकल्या. ठीक आहे, आणि चिटकून ह्या बॉडीचं मास आहे, ह्या बॉडीचं मास 2m. ह्या दोन्ही बॉडी एकमेकाला चिटकून एका कॉमन वेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागल्या. काय म्हटलं मी, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं. कोलिजनच्या नंतर, द कोलिजन इन विच द कोलाइडिंग बॉडी मूव्स टुगेदर आफ्टर कोलिजन, दॅट कोलिजन इज कॉल्ड ॲज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. दोन बॉडी एकमेकावरती धाड दिशा आदळल्या की एकमेकाला चिटकतात, चिटकून बसतात. चिटकून बसून दोघंजण सोबत पळायला लागतात. मग एका कॉमन वेलॉसिटीनं दोघं एकमेकाला चिटकल्या, दोन्ही मिळून एका कॉमन वेलॉसिटीनं पळायला लागतात. त्या कोलिजनला काय म्हणायचं, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, हे झालं तुमचं आफ्टर कोलिजन. दे स्टिक, STICK, स्टिक म्हणजे एकमेकाला चिटकतात, ते स्टिक, दे स्टिक. ठीक आहे, अँड मूव्स टुगेदर, लक्षात. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं,
दोन्ही बॉडीचं कोलिजन झालं, एकमेकावरती आदळल्या की दोन्ही बॉडी एक सोबतच पळायला लागतात. मग समजलं, दोन्ही बॉडी एकमेकाला चिटकतात आणि सोबतच पळायला लागतात. मग सोबत पळायला लागल्या म्हणलं की दोघांची वेलॉसिटी एकच राहणार ना, म्हणजे कॉमन वेलॉसिटी काय लागणार दोघांची पण VC, कॉमन वेलॉसिटीनं पळायला लागतात. ठीक आहे, त्याला म्हणायचं परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. आता सेकंड लिहा पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन इथं मी टाकतो, इथं पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, आता पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं बघा. मी अगोदर डायग्राम काढतो, नंतर डेफिनेशन लिहितो. सपोज करा ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीचं वेलॉसिटी आहे U1, हा बॉडीचं मास आहे m. डेफिनेशन मी नंतर लिहितो. ठीक आहे, त्यानंतर ही एक दुसरी बॉडी आहे, त्या दुसऱ्या बॉडीची वेलॉसिटी आहे U2, त्याचं मास आहे 2m. ठीक आहे, ही बॉडी ह्या बॉडीवर जाऊन धाड दिशा आदळली. जसं ही बॉडी ह्याच्यावर जाऊन आदळली होती. ठीक आहे, वाटलं तिथं लिहा U1 इज ग्रेटर दॅन U2. U1ची वेलॉसिटी ही जास्त आहे म्हणून तर ह्याच्यावर जाऊन आदळेल ना. ठीक आहे, ही बॉडी ह्याच्यावर जाऊन आदळली. आदळल्यानंतर आफ्टर कोलिजन ह्या बॉडीचा असा जरा शेप चेंज झाला. ह्याची वेलॉसिटी होती V1. ही बॉडी आदळल्यानंतर जरा त्याचा शेप चेंज झाला. ठीक आहे, मास m. आणि ही दुसरी बॉडी होती त्याचाही शेप चेंज झाला आणि वेलॉसिटी V2. कोलिजन झाल्यानंतर जर तुमच्या बॉडीचा जर मास चेंज होत असेल, शेप चेंज होत असेल, कोलिजन झाल्यानंतर तुमच्या बॉडीचा जर शेप चेंज होत असेल, आकार चेंज होत असेल, तुम्ही ॲक्सिडेंट बघितलात का? दोन गाड्या एकमेकावरती धाड दिशा आदळल्या की दोन्ही गाड्याचा शेप चेंज होतो. ठीक आहे, धाड दिशा आदळल्या, ह्याचं काहीतरी हँडल बिंडल तुटतं, ते तिकडं उलटं पालटं पडतं. ठीक आहे, कोलिजनच्या नंतर जर बॉडीचा जर मास चेंज होत असेल आणि ते मूव्ह होत असताना इंडिपेंडेंटली मूव्ह होत असतील तर त्या कोलिजनला काय म्हणायचं? पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. खाली लिहा बिफोर कोलिजन, इथं लिहा बिफोर कोलिजन आणि ह्याच्या खाली लिहा आफ्टर कोलिजन. डेफिनेशन लिहून देईल मी, डेफिनेशन व्यवस्थित लिहून देईल. ह्याच्या खाली लिहा आफ्टर कोलिजन. ठीक आहे, बिफोर कोलिजन ह्याची वेलॉसिटी जास्त असायला पाहिजे तरच ही ह्याच्यावर जाऊन आदळेल ना. ठीक आहे, मग इथे लिहा U1 इज ग्रेटर दॅन U2. ठीक आहे, आता मी डेफिनेशन लिहितो, असली एक डेफिनेशन लिहितो. ठीक आहे, लिहा खाली डेफिनेशन. मग द कोलिजन in which the colliding body, आदळणाऱ्या बॉड्या, the colliding body moves. इथं दोघं जण मिळून दोघं एकमेकाला चिटकून पळायला होत्या. इथं काय होतं? द कोलायडिंग बॉडी मूव्स इंडिपेंडेंटली स्वतःच्या स्वतः. हे आपापले स्वतःच्या स्वतः मूव्ह व्हायला लागलंय, हे पण स्वतःच्या स्वतः मूव्ह व्हायला लागले. ठीक आहे, परंतु परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये हे दोघं एकत्रच मूव्ह व्हायला लागले असतात. पण पार्शियलीमध्ये तसं नसतं, पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये तसं नसतं. हे स्वतःच्या स्वतः मूव्ह होतं, हे स्वतःच्या स्वतः मूव्ह होतं, परंतु दोघांचे शेप चेंज होतात. ठीक आहे, इन विच द कोलायडिंग बॉडी मूव्स इंडिपेंडेंटली but shape of body is change. अलक्षात पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या की दोघं आपापल्या ह्यानी मूव्ह होतात, परंतु त्या दोन्ही बॉडीचा शेप चेंज होतो. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन. आणि परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन ह्याच्यावरती 2 एक्झाम्पल विचारलेत नीटमध्ये. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये
ठीक आहे. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये काय होतं बघा, दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या की दोन्ही बॉडी एकमेकाला चिटकतात, चिटकून दोन्ही एकाच वेलोसिटीनं मूव्ह होतात. समजलं? हे कुणामध्ये? परफेक्टलीमध्ये. पार्शलीमध्ये स्वतःचे स्वतः मूव्ह होतात आणि दोघांचं एकमेकाला आदळून आकार बदलून घेतात. आलं लक्षात? ठीक आहे. हे कन्सेप्ट आहे. नीटमध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन नाही विचारत पण नाही ह्याच्यावरची क्वेश्चन, पण परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनवरती विचारतात. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची? कोलिजन झाल्यानंतर दोन बॉडीचं धाड दिशा कोलिजन झाल्यानंतर दोन्ही बॉडी एकत्र मूव्ह व्हायला लागतात विथ कॉमन वेलॉसिटी VC. ठीक आहे. हे झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. आता लिहा सेकंड पॉईंट. आता टाका सेकंड पॉईंट. दोनच पॉईंट घेईल मी याच्यामध्ये, जास्त घ्यायची गरज नाही. प्रॉब्लेम सॉल्व करणं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम सॉल्व करणं महत्त्वाचं आहे फिजिक्समध्ये. ठीक आहे. सेकंड पॉईंट टाका आता. सेकंड पॉईंट, फॉर perfectly inelastic collision, for perfectly inelastic collision E is equal to 0. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये E ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. तुम्ही म्हणताल का 0 असते? सांगतो मी का 0 असते ते. का 0 असते बघा. E इज इक्वल टू काय असतं? V2 मायनस V1 डिवाइड बाय U1 मायनस U2. हे E इज इक्वल टू असतं. ठीक आहे. मला सांगा V2 मायनस V1 ह्या व्हेलॉसिटी कधीच्या आहेत? कोलिजनच्या नंतरच्या व्हेलॉसिटी आहेत. ठीक आहे. मला सांगा दोन्ही व्हेलॉसिटी ह्या एकच व्हायला लागल्यात, म्हणजेच V2 इज इक्वल टू V1 व्हायला लागले, कारण दोन्ही व्हेलॉसिटी एकाच व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागल्यात ना, दोघं एकमेकाला चिटकून सोबत मूव्ह व्हायला लागलेत. ठीक आहे. म्हणजेच V2 मायनस V1 होऊन जाईल, म्हणजेच इथे किती होऊन जाईल? 0. म्हणून परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये E ची व्हॅल्यू किती असते? 0. ठीक आहे. हे त्याचं प्रूफ घेऊन दाखवलं मी. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन E इज इक्वल टू 0. E काय आहे तुमचं? कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ठीक आहे. आता पार्शियल इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये लिहा इन partially inelastic collision, in partially inelastic collision E ची व्हॅल्यू किती असते बघा? 0 लेस दॅन E लेस दॅन 1. लक्षात? पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये E ची व्हॅल्यू कशी असते? 0 आणि 1च्या मध्ये असते. समजलं? हे दोनच पॉईंट महत्त्वाचे आहेत नीटसाठी. बाकी काय सगळे प्रॉब्लेम्सच आहेत. प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. थेरी काही नाही. थेरीची बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली ना, मग बाकी कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतो. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट काय तुमची? इलॅस्टिक पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या की तुमच्या कॉमन वेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागला. दोघांची वेलॉसिटी एकच असते, कारण दोघं एकमेकाला चिटकलेत ना, चिटकून दोघं जण एकत्र मूव्ह व्हायला लागतात. ठीक आहे. आणि पार्शियलीमध्ये काय असतं? एकमेकावरती आदळले, दोघं इंडिपेंडेंटली मूव्ह होतात, आपापलं मूव्ह होतात, परंतु त्या दोघांचा शेप चेंज होतो. लक्षात? ह्याच्यामध्ये E ची व्हॅल्यू 0 ते 1 मध्ये असते. इथं परफेक्टली करा. परफेक्टली इनइलॅस्टिकमध्ये E ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. ठीक आहे. ह्यावरती जेवढे काही नीटमध्ये एक्झाम्पल्स विचारलेत, एक 2-3 एक्झाम्पल विचारलेत, ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करेल. लक्षात? अभ्यास करत राहा.